साऱ्यांचा मी एक भाग आहे. पोलादाचे करीन पाणी असे मी एक आग आहे. होऊन गेले नागवंशी त्या नागनगरातून, त्या नागवंशियातील मी एक नागिन आहे. समजू नका लाचारांचा. त्या मनुवाद्याला सांगणं हे माझं, हा महाराष्ट्र मराठा महारांचा. अरे समजू नका लाचारांचा. शाहू फुले आणि शिवाजी आंबेडकरी संसाराचा. अरे डाव ओळखला आहे आम्ही तुमचा, अरे हिंदुत्वाचा विस्ताराचा. आणि मातीत गाडू आम्ही ह्या मनुवादी विचारांचा, ह्या मनुवादी विचारांचा. अरे विसरू कसे त्याच मातीला, विसरू कसे त्याच मातीला. विसरू कसे त्याच मातीला. जेव्हा पुणे शहरामध्ये शनिवार वाड्यावर जो पेशव्यांचा किल्ला होता, तिथे सिद्धनाथ त्या पेशव्या बाजीरावांकडे गेला आणि त्यांना स्वाभिमानासाठी बोलले की आम्ही तुमच्याकडून युद्ध लढायला तयार आहोत. कारण त्यांना माहीत झालं की इंग्रजांसोबत यांचं युद्ध होणार आहे. म्हणून सिद्धनाथ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की आम्ही इंग्रजांसोबत युद्ध करायला तयार आहोत, पण श्रीमंत बाजीराव आमची एकच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला राहायला थोडंसं जागा द्या. तेव्हा त्यांनी नाकारलं. सिद्धनाथ म्हणे तुझी जात काय म्हणे, आणि तू काय बोलतोस हे तुला ठाऊक आहे का म्हणे. म्हणून तिथून सिद्धनाथांनी त्या पेशव्याकडून निघून गेले आणि ते इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांना म्हटलं की तुम्ही आम्हाला आपल्या सैन्यात भरती करा, आम्ही पेशव्यांशी युद्ध करायला तयार आहोत. तेव्हा सिद्धनाथ महार हा बिचारा पाण्यामध्ये डुबकी घालून 31 डिसेंबरला त्या पाण्यामध्ये होते. नाही त्यांच्याकडे वस्त्र, पूर्ण पाण्याने भिजून त्या नदीच्या काठेवर, भीमा कोरेगाव नदीच्या काठेवर बिचारे पाण्यामध्ये राहिले. फक्त लिंगोटी लावून राहिले आणि भाले बिचवे घेऊन ते रात्रीचे सूर्यकिरण बघताच 1 जानेवारीचा सूर्य उगवताच त्यांनी चराचर 500 महारांनी चराचर पेशव्यांना कापले. म्हणून मला काय म्हणायचं आहे, अरे पेशवे आणि महार जातीचे
एका एकाने 56 कापले, एका एकाने 56 पेशवे आणि महाराजांचे, अरे पेशवे आणि महाराजांचे युद्धच हा होत आपले हो. मग काय एका एकाने 56 एका एकाने 56 एका एकाने 56 हा शब्द कसा आला? आपण म्हणतो ना बहुत झाले तुझ्यासारखे 56 बघून, म्हणतो ना आपण, बोलतो की नाही? आता मोदी बी म्हणते माझी 56 इंच छाती आहे म्हणून, बोलतो की नाही? 28,000 भागिले 500 असे, अरे 28,000 भागिले 500 उत्तर पहा गणितातले. 28,000 भागिले 500 उत्तर पहा गणितातले, अहो उत्तर पहा गणितातले हो. मग काय एका एकाने एका एकाने एका एकाने एका एकाने 56 एका एकाने 56 कापले, 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 एका एकाने 56 कापले. सिद्धनाथ बोलले की आमचं जे गड्याला गाडगं आहे आणि डोंगराला जो झाडू आहे हे आमचं सुटलं पाहिजे, एवढीच आम्हाला मुभा द्या. पण पेशवे काही ऐकले नाही म्हणून मला काय म्हणायचंय? अरे भीमा नदीच्या काठावर रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा. अरे भीमा नदीच्या काठावर रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा. अहो पाचशे महाराणी पेशव्यांना असा शिकवला धडा, असा शिकवला धडा, असा शिकवला धडा, असा शिकवला धडा. भीमा नदीच्या काठावर रक्ताचा पडला सडा, 500 महाराणी पेशव्यांना असा शिकवला धडा. अरे भीमा नदीच्या काठावर रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा, रक्ताचा पडला सडा. 500 महाराणी पेशव्यांना असा शिकवला धडा, असा शिकवला धडा, असा शिकवला धडा, असा शिकवला धडा. अरे महाराजांच्या सोया पुढे, अरे महाराजांच्या
झाडणं पेशवाईचा दंड पेशवाईचा दंड पेशवाईचा दंड अरे गळ्यात गाडगं कमरेला झाडणं पेशवाईचा दंड पेशवाईचा दंड पेशवाईचा दंड पेशवाईचा दंड म्हणून त्या पाचशे महाराज नाही हो पुकारला हो बंड पुकारला हो बंड पुकारला हो बंड पुकारला हो बंड अभिमानाने जगण्यासाठी हो अरे स्वाभिमानाने जगण्यासाठी अहो युद्धात पाऊल टाकलं हो एका एकाने 56 कापलं एका एकाने 56 एका एकाने 56 कापलं 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 एका एकाने 56 पाचशे महारांनी त्या नदीमध्ये एकाला चरत 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 करून असं कापलं आणि इंग्रजांचा विजय झाला म्हणून अंग्रेजों ने महान जाति का सम्मान बढ़ाया अंग्रेजों ने अरे महान जाति का सम्मान बढ़ाया और पेशवाओं को जिंदा गड़ाया अरे ब्राह्मण भट्टों ने तो सारी का सदा अपमान ही किया पर उसी महान जाति के बच्चे ने भारत का संविधान दिया भारत का संविधान दिया इंग्रजांनी भीमा कोरेगाव भीमा नदीच्या काठी भीमा नदीच्या काठी भीमा नदीच्या काठी इंग्रजांनी भीमा कोरेगाव भीमा नदीच्या काठी म्हणून मला काय म्हणायचं आहे अरे हमने अब तक पूरे गांव के भीमा कोरेगाव के अरे औजार संभाल कर रखे क्या बात है अरे हमने अब तक पूरे भीमा कोरेगाव के औजार संभाल के रखे है ये ना समझो इधर उधर अरे डाले हैं ये ना समझो हमें अरे इधर उधर डाले हैं राज घटना में मनुस्मृति को सपना देखने वालों अरे तुम्हारे वास्ते सुलझती मशाले पेटे हैं सुलझती मशाले पेटे हैं एका एकाने 56 कापलं 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 अरे इंग्रजांनी भीमा कोरेगाव भीमा नदीच्या काठी भीमा नदीच्या काठी भीमा नदीच्या काठी अरे विजय स्तंभ उभारवला हो सन्मानाच्यासाठी हो सन्मानाच्यासाठी सन्मानाच्यासाठी इंग्रजांनी भीमा कोरेगाव मध्ये बघाल असं महान विशाल असं विजय स्तंभ आपल्यासाठी आपल्या सन्मानासाठी बिचारे निघूनही गेले तरी आजही तो स्तंभ उभा आहे आणि मोठ्या संख्येने लोक जातात म्हणून मला काय म्हणत आहे अरे इंग्रजांनी भीमा कोरेगाव भीमा नदीच्या काठी भीमा नदीच्या काठी भीमा नदीच्या काठी अरे विजय स्तंभ उभारला हो सन्मानाच्यासाठी हो सन्मानाच्यासाठी सन्मानाच्यासाठी अरे नागनाथा इतिहासाच्या आखरी कडवा आहे अरे नागनाथा इतिहासाच्या आहे पाना पानात छापले हो मग काय भाले काढतात आणि चराचर देतात एका एकाने 56 कापले एका एकाने 56 एका एकाने 56 कापले एका एकाने 56 कापले एका एकाने 56 कापले एका एकाने 56 कापले एका एकाने 56 कापले
एकाने 56 कपले एका एकाने 56 कपले